आता बघा प्रत्येक मैदानाला जिथे जाईल तिथे सर्जालाची गाडी बघासाठी जवळ तुम्हाला सांगतो मी कसं माहिती आहे, जसा पहिले पंढरी फडकेची गाडी पंढरी शेटणीचा मैदानात असला तरी त्यांना लोकांना एक आनंद वाटायचा की बाबा गाडी होईलच 100%. तशी सर्जा मैदानात झाला म्हणजे 100% गाडी होणारच. 93 पासून आम्ही शर्यतींचा शौक करतोय म्हणजे समजा, आणि 93 पासून समजा पहिला 1-2 वर्ष केला असेल आम्ही 2 नंबरामध्ये हे करू, तिथपासून त्याच्यानंतर जो आम्ही खेळलो होतो म्हणजे 1 नंबरमध्ये 52 शर्ती मला वाटतं आदातमध्ये त्यांनी केल्या होत्या, तेव्हा एकही हरला नव्हता तेव्हा. त्या कालाविषयी सांगा ना. आता त्या कालावधीमध्ये तेव्हा तुम्हाला सांगतो बरेच मधल्या पिरियडला बंदी पण होती. बंदीमध्ये कुठेतरी लपून न्यायचा करायचो आपण. त्याला ज्यावेळेस बंदी होती त्यावेळेस त्याचे एक जवानी होती तेव्हा. त्यावेळेस जर तो शर्यती जर चालू असते तर आम्हाला अजून त्याचे वर्ण जे काही मिळालं ना आम्हाला वाटतं ते मिळालं असतं खेळ अजून. दाखवतो तुम्ही. बरोबर, हारजीत प्रत्येकाची होणार आहे. आपणच सांगू नये का आम्ही जिंकणार म्हणून. प्रत्येक वेळेस आपणच जिंकू शकत नाही. हारजीत तर होते, पण परत खेळाची आमची समोरच्या माणसाची परत जर आमचा पराभव झाला तर आम्ही दुसऱ्या माणसाच्या खेळायला पुढच्या मैदानात तयार असतो. असं सर्जाच्या जे बैलाला आपण किशनला घाला किंवा डिस्कोला घाला, जे काही त्यांना जो म्हणजे शिक्षण आपण बोलतो जसा सर बोलतो मास्टर, जर आपण शाळेत गेल्यावर शिकायला तसा हा सर आहे. ओके दादा नमस्कार. नमस्कार. दादा, आपल्या दावणीला ना सर्जा हा खूप कालापासून आहे आणि आतापर्यंत बिंजोरमध्ये एक नामवंत बैल असा ठरलाय. काय सांगाल त्याच्या इतिहासाबद्दल? त्याचा इतिहास बोलला तर 16 वर्ष झाली आमची दावणी ते बैल, आणि 16 वर्षापासून तो आदातपासून खेळतो, तर आजपर्यंत म्हणजे सर टॉपमध्येच खेळतो. अ, नक्कीच ना. एक विष्णू शेठ पाटील पडलेगाव हा नाव ना, मी माझ्या वयाच्या मला तर 18 किंवा 17 वर्षापासून आमच्या गावामध्ये एक सुकाला मैदान वाचा, बरोबर. त्या मैदानापासून मी बघतोय आणि आतापर्यंत तोच नाव टिकून राहिलाय. 93 पासून आम्ही शर्यतींचा शौक करतोय म्हणजे समजा, आणि 93 पासून समजा पहिला 1-2 वर्ष केला असेल आम्ही 2 नंबरामध्ये हे करू, तिथपासून त्याच्यानंतर जो आम्ही खेळलो होतो म्हणजे 1 नंबरमध्येच खेळलो समजा परत. मुंबईमध्ये ना ज्या पण अड्ड्यामध्ये मैदाना जी पण होतात बिंजोरची, त्या मैदानामध्ये आवर्जून सर्जाचा आणि बाबांचं नाव घेतलं जातो. आता बघा प्रत्येक मैदानाला जिथे जाईल तिथे सर्जालाची गाडी बघासाठी जवळ तुम्हाला सांगतो मी कसं माहिती आहे, जसा पहिले पंढरी फडकेची गाडी पंढरी शेटणीचा मैदानात असला तरी त्यांना लोकांना एक आनंद वाटायचा की बाबा गाडी होईलच 100%. तशी सर्जा मैदानात झाला म्हणजे 100% गाडी होणारच. कारण आमचे वडील काही थांबणार नाही शर्यतमध्ये, काही हारो जीत आम्हाला काही असं काही वाटत नाही, पण शर्यत होणार 100% लोकांना माहिती आहे. इतकं वर्ष झालं ना आपल्या दावणीला आहे, तर आपल्याला काय दिलंय अजून त्याने? आम्हाला जे काही त्यांनी जे दिले ते सांगू शकत नाही आम्ही, एवढा काही त्याच्याकडनं आम्हाला मिळाला अपेक्षापेक्षा काही अपेक्षा मिळाल्या समजा. मुंबईमध्ये मला तर वाटतं ना, 1 नंबर मध्ये पळणारा एकदम वयानी बैल आता सर्जाच होता असं. एवढा वयाला कोणताच बैल नाही. कोणी पण सांगावं का आमचा आज 15 वर्ष जो बैल 1 नंबर मध्ये पळतो असा कोणाचा बैल टिकून पळालेला तेवढा कोणाचाच बैल न पळाला. नक्कीच ना. सर्जा म्हटला की एक जीव की प्राण. बरोबर. अड्ड्यामध्ये गेल्यानंतर त्याचे जे फॅन्स आहेत, बाबांचे जे पूर्वी कालापासून बघणारे जे चाहते वर्ग आहे, त्यांना एक विशेष एक नवीन काय काय तरी बघायला भेटतं अड्ड्यामध्ये. बाबा दर वेळेला असून एक नवीन काहीतरी नाव दाखवतात, आणि भले तुम्ही आता मगाशीच म्हटले पराभव झाला तरी काही हरकत नाही आम्हाला, पण खेळ दाखवतो तुम्ही. बरोबर, हारजीत प्रत्येकाची होणार आहे. आपणच सांगू नये का आम्ही जिंकणार म्हणून. प्रत्येक वेळेस आपणच जिंकू शकत नाही. हारजीत तर होते, पण परत खेळाची आमची समोरच्या माणसाची परत जर आमचा पराभव झाला तर आम्ही दुसऱ्या माणसाच्या खेळायला पुढच्या मैदानात तयार असतो, असं काही नाही. नक्कीच ना. आपल्या दावणीला ना असलेला सर्जा, आपल्या दावणीला दुसरी बैल आहेत, एक त्यांच्यासाठी पण आदर्श बनतोय. बरोबर आहे. आपल्या दावणीला किसन आहे, किशन डिस्को आहे, आहे, डिस्को आहे, परत अजून या बैलाचं नाव काय? देवा. देवा. देवा आहे. तर कुठं ना कुठं यांना एक शिकण्यासारखं काहीतरी आहे सर्जा करून. बघा सर्जाकडे सर्जाच्या जे बैलाला आपण किशनला घाला किंवा डिस्कोला घाला, जे काही त्यांना जो म्हणजे शिक्षण आपण बोलतो जसा सर बोलतो मास्टर, जर आपण शाळेत गेल्यावर शिकायला तसा हा सर आहे आपला हे आहे म्हणजे. काय अपेक्षा आहे अजून सर्जाकडे? अपेक्षा आता काय त्याची त्याची जोपर्यंत त्याच्यामध्ये हे आहे तोपर्यंत आपण करू अपेक्षा अजून. लोकांना नेहमी बघायचं सर्जाना पलताना. नेहमी बघूया आता 15 वर्ष तर आपली दावणीत पलतं, अजून त्याची काय इच्छा आहे अजून 1-2 वर्ष पळायला पाहिजे असं आम्हाला वाटतं अजून. ज्या वेळेला आदत वयामध्ये आपण जेव्हा घरी आणला त्यावेळेला विचार केला का इतका आज 16 वर्ष टिकून पळेल? एवढं टिकून पळेल एवढं अपेक्षा नव्हती, पण तुम्हाला सांगतो का ज्यावेळेस घेतला त्यावेळेस मीच फेरा टाकला होता त्याला. तेव्हा मी बघितला आणि मी सांगितलं वडिलांना का आपल्या गावातला काकाचाच मुलाचा आहे म्हणजे समजा सूरज पाटीलचा होता, तर मी बोललो हा जर देत असेल तर आपल्याला 100% हा पुढच्या वर्षी 1 नंबरमध्ये काम करेल एवढे अपेक्षित होतो, पण आवरा 15 वर्ष देईल ही एवढी या नव्हती. नक्कीच ना. आवर्जून आज नाव घेतलं जातो.
तर पहिला फेरा किंवा पहिली शर्यत कुठली आठवणीची अशी? पहिला तो आदातमध्ये त्यांच्याकडे सूरज पाटीलकडे पळत होता पहिला. त्याच्यानंतर जवळ त्यांनी मला वाटतं 15-20 शर्यती त्यांनी केल्या असतील. त्याच्यानंतर मग त्याचा लग्न आलं. लग्नाच्या नंतर त्याला थोडं लक्ष द्यायला भेटला ना, मग 52 शर्ती मला वाटतं आदातमध्ये त्यांनी केल्या होत्या तेव्हा. एकही हरला नव्हता तेव्हा. तर त्या कालाविषयी सांगा ना. आता त्या कालावधीमध्ये तेव्हा तुम्हाला सांगतो बरेच मधल्या पिरियडला बंदी पण होती. बंदीमध्ये कुठेतरी लपून न्यायचा करायचो आपण. त्याला ज्यावेळेस बंदी होती त्यावेळेस त्याचे एक जवानी होती तेव्हा. त्यावेळी जर तो शर्यती जर चालू असत्या तर आम्हाला अजून त्याचे वरनं जे काही मिळालं ना आम्हाला वाटतं ते मिळालं असतं अजून. जसं मुंबई गाजवतो तर तुम्ही विचार नाही केला कधी याला 3 फेऱ्यामध्ये पलवावं? 3 फेऱ्यामध्ये पलवायला काही नाही आम्ही त्याला घाटावर न्यायचा हेच नाही केला विचार. एकदाच आम्ही घाटावर नेला होता. तिथं गटपास केला होता त्यांनी. शिमीला थोडक्यात त्यांनी गाडी पब्लिक वाली थोडक्यात मार खाला होता. आम्ही भरला आणि घरी आणला. परत घाटावर न्यायचा विचार केलाच नाही. नाशिकला त्याला घोड्यामध्ये नेला होता आम्ही. आमचे महेश भाऊ आहेत नाशिकचे त्यांच्याजवळ घोड्यामध्ये नेला होता. पण घोड्यामध्ये त्याची गाडी मारणार नव्हता खाली त्यांनी. प्रत्येक मैदान जिथे जाईल तिथे त्याचा विजय होता. कारण घोड्याला टोन काढूनच पळाला तो. नावाविषयी सांगा ना. सर्जा नाव आपण ठेवला का नाही पहिल्यापासून सर्जा नाव होता त्याचा. ते ज्यांनी सूरज पाटीलकडे होता त्यांनी सर्जा नाव ठेवला होता. ज्यावेळेस त्यांनी पहिल्या स्टार्टला जेव्हा घाटावरनं घेतला होता त्यावेळेस त्यांनी सुद्धा असा घेतला की त्यांनी फेऱ्याला नेला. फेऱ्याला नेल्यावर सर्जानीच गाडी बाहेर खेचली पहिल्यांदा आणि इतका गावापर्यंत थांबला नव्हता. म्हणजे एवढा पळत गेला तो. तो बोलतो बाहेर जावं का काही करू योच घ्यायचा. त्यांनी पण घेताना विचार केला. बाहेर गेलेला बैल म्हणून त्यांनी घेतला ना. आज अशी कंडिशन आहे की कितीही कोणाचा बैल बाहेर जात असेल त्याला सर्जा बाहेर जाऊन देत नाही. तुम्ही किती कोणाचाही टाका. जो सांगतो का काही बोलतात बघा बैल काही बोलतात मी ये एवढी त्याच्यामध्ये आहे का तो बाहेर फाटी ज्या फाटीत असेल तीच फाटी त्याची फिक्स. तुम्ही आता उजवीला घातलेला की डावीला टाका तो डावीला पळणार उजवीला पळणार असं आहे. विशेष मुंबईमध्ये ना दोन्ही साईडने ठाम पळणारा बैल सर्जा ठरला जातो आता. ठरला जातो बरोबर आहे. एवढंच का आम्ही पब्लिक कधी त्याला टाकला नाही आणि सगळे बोलले नको नका टाकू नको. आम्हाला वाटतं पब्लिक पळन कारण तो पुण्यामध्ये आम्ही नेला होता 4 गाड्यात पळाला तिथे तो पब्लिकला पळाला समजा असं नव्हता. पण इथं पोरांचा इच्छा ना टाकायच नाही दादा जसा पळतो तसा पळू द्या. बाबांच्या विषयी विचारेन तुम्हाला. आज बाबांचं जे नाव आहे नक्कीच तुमच्यावर वारसा याच्या पुढे असणारच आहे. तर कुठं ना कुठं आदर्श घेऊन तुम्ही पण बाबांना तोच साथ देतात. बरोबर. तुम्ही तुमच्या वयाच्या लहान वयापासून म्हणजे बाबांच्या सोबत जायचं त्यावेळेचा खेळ कसा असायचा? 93 सालाला पहिले आमच्या घरातून दुसरे माझे भाऊ ते वगैरे कोणीच नव्हते. पहिले अख्खा गाव यायचा मैदानाला. कसे सगळे फिरी असायचे. आता कसे कामधंद्याला पण सर्वजण असतात. तेव्हा दोघंच आम्ही बाबा आणि मी. घाटावर बोलला तर तुम्हाला सांगतो 4 दिवस ना 5 दिवस न गेले तर मी पण घाटावर असायचो. आमचे सोनापूरचे विजय भाऊ पाटील ते मी आम्ही सर्व घाटावर एक जवळ सर्व असायचो. सुनील असाच आमच्यावरला सुनील पाटील. नक्कीच ना. बाबांचं एक एक वैशिष्ट्य आहे. कुठल्या पण अड्ड्यामध्ये गेल्यानंतर ना पाठीचं एक निरीक्षण घेतात बाबा. हा ते गेल्यानंतर पहिले पाठीमध्ये फिरणार आणि किती शर्यती चालू असतील तर आपण जाऊन सावलीला असतो. ते कोणाची बैलं किती पळतात काय करतात ते मैदानातच उभे असतात धाग्याचे तिथे. मग ते गेल्यानंतर पहिला आपण जाऊन कुठेतरी बसतो बैलाजवळ बसणार एकदा सावली बघणार. ते गेल्यानंतर मैदानात पहिले फिरणारच. असं पहिलेपासून समजा यायचं त्यांना. आपण काय शिकलो बाबांकडनं? बाबांकडनं एवढं शिकलो का आज आपण मार खाल्ले तर पुढच्या मैदानात कोणाची गाडी कशी पकडायची लगेच कसा वापस त्यांच्याशी हे करायचा ते सर्व काही त्यांच्याकडनं शिकलेलं आहे मी समजा. म्हणजे एक नियोजनाचा कडक भाषा म्हटलं तर बाबांचं नाव नक्कीच बरोबर येईल तिथे. बरोबर. ना आपल्या दावणीला असलेली बैल नेहमी गुलालातच राहावा आणि आज नवीन नवीन वासरं पण आपण तयार करतात. काय पुढचं आपलं? बघूया आता नवीन वासरं घेतल्यात आपण त्याच्यावरनं अपेक्षा तर आहे. आता पुढे काय मिळतं ते त्यांच्याकडनं ते समजा. सर्जासारखा बैल आपल्या दावणीला कधी लागलाय का आता? आजपर्यंत लागला नाही ना आम्हाला वाटत नाही का लागेल. पुन्हा सर्जा होणं जाम मुश्किल आहे. तर सर्जाची पैदास बिदास करायचा विचार केलाय का आपण कधी? नाही असा काही विचारच नाही केला. आता बघूया जेव्हा तो बंद होईल तेव्हा करू विचार आपण. असं काही नाही कारण तो काही असं वाटतं लोकांना 15 वर्ष झाली बैल म्हातारा झाला म्हणजे आम्हाला पण असा मैदानात नेल्यावर कोणी बोलणार नाही का त्याला आज 15 वर्ष पलतो आणि 16 वर्ष म्हणजे 16 वर्ष आमचे दावणीत आहे. पण त्याला बघितल्यावर कोणी बोलत नाही का एवढी वय असेल म्हणून. गाडी ज्या वेळेला मैदानात सुटतो ना सर्जाची लोकांचा जल्लोष होतोय कारण प्रेम भेटतो तितका. बाबांचं नाव सर्जाचं नाव आवर्जून टॉपलाच आहे आणि मला तर वाटतं नेहमी टॉपलाच राहील. बघूया आपण काय सांगाल याविषयी? बघू आता काय पुढचे आता शेवटी बघा बैल जेव्हा आपला कुठलाही असेल सर्जा झाला दुसऱ्या नवीन घेतल्यात ते झाला जेव्हा आपण पळू तेव्हाच आपला हे होणार आहे. आपण मगाशीच उल्लेख केला पराभव पचवण्याची पण ताकद आपण. पराभव जर पचवला नाही तर शर्यती करावेच ना कोणीच. तुम्ही झालो आम्ही झालो पराभव होणारच आहे. आज नाही तर उद्या पराभव तर शेवटी होणार आहेत. कारण दोन्ही बैल सारखी पळतील असं नसतं ना शेवटी. माझा कमी पळाला दुसरा कोणता पैर घेतात तो कमी पळू शकते एक दिवशी
असं होतं कधी ना कधी. कधी कधी बैल आजारी असू शकतो, काही प्रॉब्लेम असू शकतो, असं सांगू शकत नाही. आपल्या सर्जाचं आता वय झालंय, तर पैऱ्यांच्यासाठी कधी अडचणी झाल्यात का अशा? सर्जाला पहिल्याला आजपर्यंत सर्जाचं ज्या मैदानाला आम्हाला जायचं, आम्हाला तोंड लपवून कधी कधी राहायला लागतं, कारण 3-3 लोकांचं 4-4 लोकांचं तुम्हाला आज पण सांगतो तुम्हाला मी, फोन असतात. आणि कधी आम्ही जर होबोलीला असलो, हे जर कधी होबोलीले असले, मग आम्हाला न बोलताना विचार पडतात. आजही सर्जाला मैदानाच्या अगोदर 3 ते 4 लोकांचे फोन असतात पहिल्यासाठी. शेवटी आम्हाला पण असं कधी वाटतं की कोणाला द्यायचं ना कोणाला ठेवायचा, त्याच्यामुळे आम्हाला पण बरोबर नाही वाटत actually. आजही तुम्हाला सांगतो मी, सर्जाची आवडती पाठी कुठली सांगू शकतो? सर्वात आवडती फाटी त्याची बोनवलीची फाटी आहे. बोनवलीच्या फाटीमध्ये तो जर गेला समजा, तर सहजासहज कोणाला सोडत नाही. गुलाल घेतच. गुलाल घेतोच घेतो. आता 12 तारखेला आपली आवर्जून बोनिवलीची पाठी पण बोनवलीची येणार. फाटी आहे. तर सर्जा असेल का आपला तिथे? 100% पळाला आहे. जास्त वेळ नाही घेत, आता तुम्हाला फेऱ्याला फेरायला जायचं. चाललोय आम्ही पण. वासरा तयार करा, कारण बाबांचं नाव जसं बाबांनी टिकवले, आम्ही पण अपेक्षा करू तुम्ही पण तोच नाव टिकवा. आणि जसं सर्जाने आपलं नाव टिकवलंय तसं अजून नवीन वासरं घडवून बघूया. आपल्या या दावणीचा नेहमी एक गुलाला ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. चालेल, शुभेच्छा असतील माझ्याकडून तुम्हाला. थँक्यू.